नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनी ब्लॉग शूट होते. तर आता आहे सकाळचा टाईम, 11 वाजलेत. पाणी भरलं, बहुतेक पाणी गेलं होतं. आलं तर आहे सकाळची वेळ, 11 वाजल्यात आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट होते आपला. तर ऋतुजा गेली आहे स्कूलमध्ये, पप्पा ऋतुजाचे गेले ऑफिसला, भाऊसुद्धा गेले. तर आज कामाला खूप उशीर झाला आहे, जास्तीच उशीर झाला आहे. बहुतेक तर माझं एवढ्या टायमाला काम होऊन जातं, पण आज कामाला खूप टाईम लागला आहे. आंघोळ्या वगैरे झाल्या आणि कपडे वाटी धुवायचे. मेन म्हणजे माझे कपडे लवकर होतात, पण आज काही कामामुळे माझे कपडे राहिले धुवा. चला आपल्या ब्लॉगमध्ये नंतर दाखवते काय करते काय नाही. तर आता मी पहिले कपडे धुवून घेते आणि लादी पुसून घेते. ऋतुजा यायच्या आधी एवढं काम केलं ना, बाकीचं होईल. तर चला भेटूया थोड्याच वेळानंतर. तर आता साडी वगैरे घातले, तयार झालो आणि आता खाली जाऊया. तुम्हाला माहितीच आहे आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघूया, ऋतुजा गेले खाली, ऋतुजाचे पप्पा अजून नाही आलेत. तर मी अशी अशी साडी घातली आहे, खूप वर्षानंतर घातली आहे. जवळजवळ मी 8 ते 9 वर्षानंतर ही साडी घातलीच नव्हती. 8-9 वर्ष साडी आहे, तरी साडी घातली मी. आणि गळ्यातला जो माझा आहे हा, तो आज निघतच नाही, काढायचे खूप मी प्रयत्न केले. तर मग आता सोन्याचं नाही घातलं, हे जे डेली घालतो तोच घातलं आहे आणि हे एक मी घातलं आहे. तर आता बघते, उद्या कोशिश करून निघालं तर काढते, निघत नाही आहे त्याच्यामुळे नाही काढलं. तर आता बघते पप्पांना ऋतुजाचा फोन करून. कुठपर्यंत आले आहेत ते. प्रसाद भाऊ गेले आताच गावाला, आले ऑफिसमधून, तसेच गेले गावाला. तर चला जाऊया खाली, तर बघूया जाऊन काय तयारी चालली आहे ती. चला. कलर घेतला आहे काढून आणि ते नारळ वगैरे घेतलं पिशवीमध्ये. आज आरतीचा ताट नाही घेतलं आहे. नारळ आहे ना, तो हे होतो जोरात, काय जोरात.
मस्त केली आहे. बापरे, असं होळीच्या दिवशी पूर्ण होळी हे असते त्या दिवशी कलर लावून सगळे असे खराब करून टाकतात. मग दुसऱ्या दिवशी तर मला जायची इच्छाच नाही होत, मग मी जातच नाही. बघा ऋतुजा तर एवढी माकले, पूर्ण डोकं वगैरे घाण करून टाकले, ती गेली आंघोळीला. आता माझी पण आंघोळीला जायची बारी आहे. आता ऋतुजाच्या पप्पांना सांगते तुम्ही करून घ्या, बिचारे दमून आले धावत धावत, बाहेरून नाक्यावर धावत धावत त्याला वाटले काय. आणि आज आमची आहे लग्नाची ॲनिव्हर्सरी, पण आज आम्ही नाही करणार. का सांगा कधी? उद्या आमचे पप्पा आम्हाला नेणार आहेत दुबईला 4 दिवस आहे ना, का काश्मीरला. काय कुत्ता आहे का तुम्ही? कधीतरी बोला हा तुम्हाला नेतो आम्ही कुठेतरी, बोला. न्यायचं राहू द्या, अशी खुशी तर द्या, खुशी. हा नेतो तुला. बोल तुला कुठे जायचंय बोल, मनाली, काश्मीर, बोला. नाही काय नाही, गरमी झाली, घामोळं जाम. आज पण AC लावणार आणि झोपणार. रात्री AC लावली कारण की खूपच गरम होत होतं. आज पण नको एवढ्या लवकर, आता काय लगेच एवढे AC नाही चालू करायचं. अजून टाईम आहे. ऋतुजानी बघा ते कॅलेंडर काढल्याने आणि कसं चिटकवून ठेवलंय, फाडलं पण वाटतं पूर्ण त्याला. तर अजून आम्ही तर गरमी तर इतकी नाही होत आणि आम्ही AC लावायची तर चालू नव्हती केली, पण काल आम्ही लावली होती. काल थोडंसं जास्तीच गरम होत होतं. तुझ्याचं पप्पा बोलतात आता आपण करूया चालू, पण म्हटलं नको एवढ्या लवकर. आणि मग सर्दी खोकला पण आज मला लगेच सर्दी झाल्यासारखं झालं. तर उद्या थोडं आराम आहे, उद्या टेन्शन नाही. सकाळी लवकर उठायचं, रात्री लेट झोपलो आणि सकाळी उठायला नव्हतं होत. 5:30 वाजून गेल्यानंतर मग मी उठले, अलार्म वाजत होता. तर उद्या 8-9 वाजेपर्यंत नाही उठणार. AC लावली तर मी सकाळी झोपेन. हा पप्पा, उद्या काय बनवायचं जेवण? वडे वगैरे काय पीठ नाही ठेवला, ठेवू काय वड्यांना पीठ? नको, घावणे कर थोडी. घावणे करू, चालेल तुम्हाला? तुला वडे आवडतात? तुला वड्याचं नाही, तुम्हाला वडे आवडतात म्हणून तुम्हाला करतो पाहिजे तर बोला. काय आणणार उद्या? मटन, चिकन? मटन आणतो ना, मटन तुम्ही खा सकाळ संध्याकाळ. आणि काय आणू? मच्छी भेटली तर बघतो तुम्हाला. मच्छी नको, मला तर मच्छी नाही आवडत. मस्तपैकी चिकन आणा आणि आम्हाला मस्तपैकी तळण वगैरे द्या. तुम्हाला 1 किलो चिकन तर आम्ही नाही जाणार. तुम्हाला 1 किलो चिकन आणि मला अर्धा किलो. हा तुम्हाला 2 किलो आणलं तरी चालेल मटन. आम्ही मटन दोघी पण खात नाही. 200 रुपयाला काय मटन? गावी पण उद्या घेतील लोक मटन, नाही मोकड कापतील. गावची खूप आठवण येते. आम्ही पहिले जायचो पार्लायला असताना होळीला गावाला, पण आता ऋतुजाच्या शाळेमुळे पॉसिबल नाही होत जाणं गावाला. हा ना, ठीक आहे चालेल. तर संध्याकाळी काय? संध्याकाळी काय केक कापायचा. काय मोठा काम, मला वाटलं कुठे कामाला जाणार होत वाटतं. एक दिवस नाही आराम भेटत. घ्या ना तुम्ही कधीतरी जरा ब्रेक घ्या, आराम करा जरा. चल कुठेतरी जाऊ, 10-15 दिवस कुठेतरी 10-15 दिवस यायचंच नाही. असं शॉक बसतो. मी नाही जाणार, मला कुठे नाही जायचं. मला सुरत बिरतला नाही. मला तुम्ही फिरायला नेलात तर जाईल, मी सुरतला नाही जाणार. सुरतला काय उद्या गेलं तरी ताई बोलवते, गुटीताई बोलवते, दादा बोलवते. मग सुरतला नाही. सुरतला काय तिथे काय कधी पण जाईल. फिरायला नाही तुम्ही कुठेतरी मला. साडीची वाट काय साडी मागून टाकलीस पूर्ण. ॲनिव्हर्सरी आहे आणि काहीच ना आणलं मला. चला आंघोळी करूया. बाजूच्या सोसायटीमध्ये होळी लागली, ती होळी दाखवते. तर आंघोळ्या वगैरे झाल्या, जेवलात वगैरे, आणि आता भांडी घासली मी अर्धी.
आणि आता मी उद्या आहे होळी, तर उद्या आपलं तर माहितीच आहे तुम्हाला सण करतो काहीतरी. तर उद्या मटण वडे वगैरे बनवायचे आहेत. तर मी आता वड्यांना पीठ वगैरे बनवते. पीठ घेतलं आहे, भात होता जेवले आम्ही आणि भात भरपूर राहिला होता. मग ते भात जरासं मग गरम केला आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे कापून घातलं. तुम्हाला तर माहिती आहे मी रेसिपी सेंड केलेलीच आहे. आणि मेथी आणि धणे तर आपण बारीक करून टाकतोच, तर ते केलं आहे. आणि आता पीठ तयार करते मी आणि वड्यांना पीठ ठेवून देते रात्रीच. आता गरमी पण आहे, गरमीतून वडे खूप चांगले होतात, कारण की पीठ जो आहे ना तो चांगला असा येतो, असा म्हणजे नरम होतो एकदम, त्याच्यामुळे वडे चांगले होतात. तर आता दाखवते मी तुम्हाला तयारी केली आहे ती. हे बघा, याच्यामध्ये मी ज्वारीचा पीठ घेतला 1 वाटी, गव्हाचा घेतला आणि सगळं मग बाकीचं तांदळाचंच पीठ घेतलं आहे. तर बघा गरम आहे खूप, हात पण नाही घालू शकत. तर आता मी थंड करते आणि मळून घेते, मग तुम्हाला दाखवते. इथे बघा आपला पीठ असा तयार झालेला आहे बघा. पीठ मळून घेतलं आहे. तर इथे आपलं तर इथे आता आपलं असं पीठ ठेवून देऊया एक साईडला. ओके, राहिला. आता डायरेक्ट सकाळी बघूया चला. तर आपलं आता हे बघा काय गरमी झाली आहे बघा, खूपच अवस्था झाली आहे. तर आज आपला खूप दिवसानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर आपला हा व्हिडिओ आलेला आहे. तर जवळजवळ 1.5 महिना तर झालाच. तर आजचा आपला हा होळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि आता आपले व्हिडिओ येतच राहतील. काहीतरी होतोच, असं व्हिडिओ बनवायचं म्हणते आणि काहीतरी होऊनच जातो, माझं व्हिडिओच नाही बनत. तर चला, रात्रीच्या आता 11:15 वाजलेले आहेत, आज फार उशीर झाला आहे. तर चला झोपूया. चला, गुड नाईट, बाय.